तर मग आज पाहूयात मिनी पर्स, जे तुमच्या मोठ्या पर्समध्ये कोणत्याही कोपऱ्यामध्ये बसू शकतं. तर आपण लांबी घेतली आहे 9.5 आणि उंची घेतली आहे बघा आणि 5.5. तर त्याच मापाचा मी अस्तर घेतलेला आहे. तर आता इथे आपल्याला चेन लावून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे जो सरळ कपडा आहे ना, त्याच्या खालती अस्तर ठेवायचं आहे आणि त्यावरती चेन लावून घ्यायची आहे आपल्याला. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशाप्रमाणे बघा, त्यावरती आपल्याला चेन ठेवून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये आधीच रनर पण वळून घेतलेला आहे मी. तुम्ही नंतरही रनर वळून घेऊ शकता. आणि अशा प्रकारे म्हणजे चेन उलटी ठेवायची आहे आणि मेन फॅब्रिक जो आहे तो सरळ ठेवायचा आहे आणि त्यावरती आपल्याला अशा प्रकारे शिलाई करून घ्यायची आहे. आणि त्यावरती आता द्यायचं आहे बघा आपल्याला दाबटीप. अशा प्रकारे सावकाश पद्धतीने द्यायचं आहे, जे की सरळ यायला पाहिजे शिलाई. खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि जो दुसऱ्या साईडचा भाग आहे तो पण कपडा जो आहे तो बघा अशा प्रकारे मी दुसऱ्या साईडची चेनच्या जो कपडा आहे त्यावरती मी ठेवलेला आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला. म्हणजे चेन आपल्याला अशी जोडून घ्यायची आहे आणि दाबटीप पण कशी द्यायची ती दाखवते. आता यावरती आपण शिलाई करून घेतलेली आहे, तर दाबटीप आपल्याला अशा प्रकारे द्यायचा आहे बघा. जो कपडा आणि चेन आहे, जी शिलाई आपण केलेली आहे ती एका साईडनी यावी इकडे कपड्याच्या साईडने अशा प्रकारे कपडा दुमडून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे त्यावरती आपल्याला दाबटीप द्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि कपडा असा पूर्ण बाहेर काढून मग धागा कट करून घ्यायचा आहे. तर बघा अशा प्रकारे मी हे सरळ केलेलं आहे. आणि जो या साईडने जो खुली आहे ना चेन, तिथे असं पकडून आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजे आपलं रनर जे आहे ना ते बाहेर येणार नाही. आणि जो एक्स्ट्राची जी चेन आहे ती कट करून घ्यायची आहे. आणि आता बघा आपण हे उलटं करून घेतलेलं आहे आणि उलटं करून घेतल्यानंतर बघा जी चेन आपण बसवलेली आहे ती खालच्या थोडीशी खाली खाली घ्यायची आहे आणि वरी 1 इंचाचा अंतर ठेवायचं आहे आणि खाली घ्यायची आहे चेन आणि अशा प्रकारे शिलाई करून घ्यायची आहे. डबल टिप पण घ्यायची आहे आपल्याला आणि त्याचप्रमाणे या साईडला पण शिलाई करून घ्यायची आहे. आता बघा ही जे धागे आहेत ना ते मी कट करून घेतलेले आहेत आणि आता आणखीन धागे दोरे निघणार नाहीत म्हणून आपल्याला इथे पायपिंग करून घ्यायची आहे. पायपिंग केल्याने ना खूप छान फिनिशिंग येते, धागे दोरे निघत नाहीत, म्हणजे चेनीला वगैरे अडकत नाहीत. तर या साईडचा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते कशा प्रकारे पायपिंग करायचं आहे. तर बघा कपडा मी अर्धा इंचांनी घेतलेला आहे अस्तरचा आणि अशा प्रकारे दुमतून एकदा शिलाई करून घेतली त्या साईडनी आणि आता बघा पलटून आपल्याला या साईडने पण अशा प्रकारे तो जो कपडा आहे तो आपल्याला जो शिलाई केली होती आपली ती आतमध्ये जाईल त्याच्या. अशा प्रकारे त्याच पद्धतीने या साईडचं पण शिलाई करून घेतलेलं आहे बघा. आणि आता बघा आपण आपला मिनी पर्स तयार झालेला आहे. आता हे पलटून घेऊयात. कोपरे छान व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत खूप छान पद्धतीने. एकदम सोपी पद्धत आहे, नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा मैत्रिणींनो. तुम्ही पण शिवून बघा. याच्यामध्ये तुम्ही गोळ्या वगैरे ठेवू शकता किंवा चिल्लर वगैरे पैसे ठेवू शकता आणि आपल्या मोठ्या पर्समध्ये कुणीही कोपऱ्यामध्ये बसू शकतं. तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आणखीन एका व्हिडिओमध्ये भेटूया छानशा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा.